गेल्या 7 वर्षापासून मिरे, करोळे आणि कानापुरी गावांना जोडणारा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त अवस्थेत आहे. या रस्त्यावरून शालेय विद्यार्थ्यांचा रोजचा प्रवास, सामान्य नागरिकांची जीवघेणी तारेवरची कसरत सुरू आहे. खड्डे, धूळ, चिखल आणि अपघातांचा धोका. तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत. प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणार कोण? नागरिकांचा त्रास कुणाला दिसत नाही का? या गंभीर प्रकाराची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष धीरज गुंड पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्पष्ट शब्दात सांगण्यात आले आहे की जर मिरे करोळे ते कानापुरी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण झाले नाही तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल. हा फक्त रस्त्याचा प्रश्न नाही, हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आणि नागरिकांच्या जीवाचा प्रश्न आहे. तर प्रशासनानं वेळीच जागे होऊन मिरे, करोळे आणि कानापुरी या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने व्यक्त होत आहे. आज हा रस्ता मिरे, करोळे, कानापुरी आणि ह्या पंचकृषीतून जोडणारा हा माहुंग नगरपंचायतला जोडणारा हा रस्ता आहे. हा रस्त्याचं काम कमीत कमी 7 वर्ष झालं केलेलं आहे. त्या रस्त्याला निधी मंजूर असून कुठलाही ठेकेदार, कुठलेही आमदार, खासदार, मंत्री कोणी या रस्त्याची दखल घेत नाही. आम्ही नगरपंचायतला सर्व ग्रामपंचायतचे निवेदन दिलेले आहेत आणि हा रस्ता भरपूर दिवस झाला केला असल्यामुळे त्याची दखल कुणी नगरपंचायतने घ्यावी अशी विनम्र विनंती करतो. नाहीतर आम्ही इथे बसून तीव्र आंदोलन करणार आहे, याची दखल घ्यावी. आमदार बबनदादा शिंदे यांच्या निधीतून आमदारकीच्या वेळेस 40 लाख रुपयाचे प्रमाण माळुंग नगर पंचायतला काढले होते. आज जवळपास 1.5 वर्ष झालं माळुंग नगर पंचायत कुठल्याही प्रकारची जबाबदारी घेत नाही रस्ते करायची. आता विद्यार्थ्यांना, नागरिकांना नाहक त्रास होतो या रस्त्याने जायला. आम्ही आज माळुंग नगर पंचायतला जाऊन CO साहेबांना भेटून निवेदन दिले. 15 दिवसाच्या आज जर रस्त्याचं काम नाही केलं, जास्तीत जास्त 1 महिना, एका महिन्याच्या आज जर रस्त्याचं नाही काम केलं तर रस्ता अडवून रस्त्यामध्ये आंदोलन करण्यात येईल असा इशारा माळुंग नगर पंचायतला दिला. त्या ठरावाची दखल घेऊन जळोली, कानापुरी, उंबरे, करोळे, मिरे या 5 गावांनी ठराव तयार करून दिले. त्या ठरावाची दखल घेऊन लवकरात लवकर माळुंग नगर पंचायतनं ह्या रस्त्याचे काम करावे, नाहीतर अन्यथा या रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. धन्यवाद. हा रस्ता मंजूर असून या रस्त्याला खडीकरण आणि कापेटची मंजुरी आलेली आहे. हा खडीकरण टिकणार नाही. इथे सिमेंट कॉन्क्रीटचा गरज आहे. त्यामुळे आमदार साहेब, खासदार साहेब यांनी त्यांच्या निधीतून आणि त्यांच्या पाठपुराव्यातून ह्या रस्त्याला निधी मंजूर करून द्यावा आणि हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीट करून साईड गटर आणि नळी पुलाचं असं काम करावं आणि लवकरात लवकर हा रस्ता मंजूर करून द्यावे ही विनंती. हा रस्ता 1 किलोमीटर ते 2 किलोमीटर सिमेंट कॉन्क्रीट करून द्यावे ही आमची विनंती आहे. हा रस्ता टिकण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीट शिवाय ह्याला पर्याय नाही. रस्ता दाखवा.